मैं सृष्टि असाटी आपका स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। नेशनल हेराल्ड समाचार पत्र से जुड़े धन शोधन मामले में ईडी की ओर से राहुल गांधी और सोनिया गांधी से पूछताछ की जा रही है। केंद्र की मोदी सरकार एजेंसियों का दुरुपयोग कर गांधी परिवार को बदनाम कर रही है। इस विरोध में कांग्रेस पार्टी, कांग्रेस सेवा दल और युवक कांग्रेस की ओर से संविधान चौक से मशाल मोर्चा निकाला गया। मोदी जब जब डरता है तब तब ईडी को आगे करता है। इस नारों के साथ केंद्र की मोदी सरकार के खिलाफ घोषणाबाजी कर बीजेपी सरकार का विरोध किया गया। इस मशाल मोर्चा में बड़ी संख्या में कांग्रेस कार्यकर्ता और पदाधिकारी मौजूद थे। जिंदाबाद जिंदाबाद राहुल गांधी जिंदाबाद 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 राहुल गांधी जिंदाबाद राहुल जी संघर्ष करो। काँग्रेस अध्यक्ष सन्माननीय सोनियाजी गांधी या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये ज्या नेहरू गांधी परिवाराने सहभाग घेतला आणि त्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि एक बलिदानाचं त्यागाचा परिवार म्हणून नेहरू गांधी फॅमिलीचं या ठिकाणी पूर्ण देशामध्ये नाव आहे आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये या देशामध्ये त्यांनी या भारताचं संरक्षण केलं आणि त्यांच्यावर या ठिकाणी मोदी सरकारद्वारा एक चुकीच्या पद्धतीने ईडीची कारवाई करण्याचं काम, त्यांना जाणून बुजून त्रास देण्याचं काम या देशामध्ये सातत्याने सुरू आहे। सातत्याने एवढ्या मोठ्या परिवाराला, एवढ्या काँग्रेस अध्यक्षांना त्या ठिकाणी ईडीची नोटीस देऊन जाणून बुजून काँग्रेसच्या शक्तीला ते हाक ललकारतायत आणि त्याच्यामुळे काँग्रेस या पूर्ण देशामध्ये एक हाककार माजलेला आहे की काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर जी कारवाई सातत्याने होत आहे, या कारवाईच्या निषेधार्थ नागपूर शहरामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, माजी नगरसेवक, महिला काँग्रेस कमेटी, शहर काँग्रेस कमेटी, सेवा दल, युवक काँग्रेस आणि या ठिकाणी येण्याशिवाय या सर्व आणि सगळे काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते, शहर पदाधिकारी, महिला पदाधिकारी यांच्या वतीने या कार्यक्रमाचं एक सांकेतिक मशाल मोर्चाचं आयोजन आणि बहुजन विकास आघाडीचे नरेंद्रजी जिचकर, प्रफुल्लजी गुडदे पाटील, आमचे राष्ट्रीय सेवा दलाचे सल्लागार सदस्य कृष्णकुमारजी पांडे, महामंत्री प्रदेश संजयजी दुबे, प्रवीण आगरे सेवा दलाचे, त्याचप्रमाणे कमलेशजी समर्थ। हे अतिशय चुकीचं राजकारण आहे। आमचे जे नेते आहे सोनिया गांधीजी आणि राहुल गांधी यांना विनाकारण हेराल्ड प्रकरणी जे काही प्रकरण जे बंद झालं होतं त्या बंद फाईल ती उघडून, कारण ह्या देशामध्ये तुम्ही बघितलं असेल की बरेचसे नेते ह्या सत्ताधीशाला हे दबलेले आहेत, पण राहुल गांधी आणि सोनिया गांधी आणि बाकी आमचे जे काँग्रेसचे नेते आहे त्यांनी ह्या सरकारच्या विरोधात आवाज उचलला। खास करून जे राफेलचं जे प्रकरण आहे ते राफेलच्या प्रकरणात किती भ्रष्टाचार झाला हे राहुल गांधींनी पूर्ण देशात हे सगळ्यांना सांगितलेलं आहे। त्याचा विरोध म्हणून म्हणजे एन पद्धतीनं समजा कोणी एखादा नेता ऐकत नसेल तर त्याला कसं ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून त्याला घरी बसवता येईल किंवा त्याला एक जेलची त्याला एक त्याला धोका त्याला दाखवण्यात येईल, त्या पद्धतीनं हे आज ह्या सत्ताधीशाचं, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सत्ताधीशाचं काम सुरू आहे। याच्या निषेधार्थ आम्ही आज इथे स्वयंस्फूर्तीने, हा काही आम्हाला कोणत्या आमच्या पक्षाने दिलेला कार्यक्रम नाही आहे, पण बरेचसे असे कार्यकर्ते आहे, त्या कार्यकर्त्याचं असं म्हणणं होतं की एखादा प्रदेशने कार्यक्रम दिला म्हणजेच आपण आंदोलन केलं पाहिजे, असं नाही आहे। पण आपण स्वतःने वेगवेगळ्या एरियामध्ये आपण कुठं पदयात्रा, कुठं धरणे, कुठे मशाल यात्रा अशा पद्धतीनं आपण प्रभागात वाडावाडात आपण निषेध केला पाहिजे। त्या दृष्टीने आम्ही हा इथं एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आज बऱ्याच संख्येने तुम्ही बघत असाल ते काँग्रेसला प्रेम करणारे कार्यकर्ते इथं जमा झालेले आहे आणि हा कार्यक्रम कोणाचे नावानं न करता एक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस अशा पद्धतीने आम्ही केलेला आहे। स्वयंस्फूर्तीने जे लोक आले
याच्यासाठी चालले की आज आमच्या नेत्याला समजा तुम्ही हात जरी लावायचा प्रयत्न कराल तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। आणि ही जी लढाई आहे आता काही घरी बसून आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते लढणार नाही, ही वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर येऊ, हा संदेश देण्यासाठी आम्ही ही आज एक मशाल यात्रा इथे आयोजित केलेली आहे। मोदींनी एक नारा दिला होता काँग्रेसमुक्त भारत करण्याचा, त्यामुळे हे सर्व प्रकरण चालू आहे। असं आहे, काँग्रेसमुक्त भारत म्हणणारे बरेचसे नेते याच्या पहिली आले आणि निघून गेले, पण काँग्रेस ही लोकांच्या मनात आहे। काँग्रेस ही काही फक्त पार्टी नसून ही काँग्रेस विचारधारा आहे आणि ही विचारधारा कोणीही बंद करू शकणार किंवा संपवू शकणार नाही। त्याचंच एक उदाहरण आप बघितलं, ज्या पहिल्या दिवशी राहुल गांधीजींना ईडीची नोटीस आली त्यावेळेस पूर्ण देशभरात असे निदर्शनं झाले आणि बरेचसे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नुसतं कार्यकर्ते नाही पण काँग्रेसच्या विचारधारेला मानणारे लोक रस्त्यावर आले। हे त्याच्यावरून लक्षात येईल की काँग्रेस ही कधीही संपू शकत नाही, उलट अशा पद्धतीनं समजा यांनी बळजबरी केली ती काँग्रेस नक्कीच वाढेल। नरेंद्र मोदी जे मुद्दे घेऊन सत्तेवर आले होते त्या मुद्द्यांपैकी एकही मुद्द्यावर एकही आश्वासनावर ते खरे उतरले नाही। त्यांनी बेरोजगारांना रोजगार निर्माण करून देण्याचं आश्वासन दिलं होतं, काळा पैसा ह्या देशामध्ये आम्ही परत आणू असं आश्वासन दिलं होतं आणि 8 वर्षाच्या सत्ताकाळामध्ये त्यांनी त्यापैकी एकही आश्वासन पूर्ण केलं नाही। याउलट ह्या देशाला आर्थिक डबघाईस आणण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे। ह्या संपूर्ण गोष्टीपासून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी, विरोधकांना त्यांचे मुद्दे उचलण्यापासून थांबवण्यासाठी अशा पद्धतीचे आर्टिफिशियल गुन्हे दाखल करून, चुकीचे गुन्हे दाखल करून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करू राहिले। ह्या संपूर्ण मोदी सरकारच्या कारभाराच्या विरुद्ध आमचे नेते राहुलजी गांधी मोठ्या प्रमाणात संसदेमध्ये आणि संसदेच्या बाहेर आवाज उचलत होते आणि ह्या देशामधला एकमेव नेता असा होता की जो मोदी आणि RSSच्या विरोधामध्ये थेट आरोप करत होते आणि बोलत होते। त्यांचा आवाज दाबण्यासाठी नॅशनल हेराल्ड हे प्रकरण एक जुनं प्रकरण, ज्याच्यामध्ये कुठलीही मनी लॉन्ड्रिंग झाले नाही, कुठलाही 1 रुपया हस्तांतरित झालेला नाही, ते नॉट प्रॉफिट मेकिंग कंपनी आहे। सेक्शन 50मध्ये नॉट प्रॉफिट मेकिंग कंपनीमध्ये त्याला रिम्युनरेशन, चहा पाण्याचा खर्चसुद्धा त्याला घेता येत नाही। अशा प्रकरणामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा आरोप करून ईडीचा गैरवापर करत त्यांना साधारण 5 ते 6 दिवस सातत्यानं 10-10 तास बसून त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला। कोल्हापुर के शिवसेना पक्ष की ओर से मुख्यमंत्री तथा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे इनका समर्थन करते हुए शिवसेना अंगार है बाकी सब भंगार है, एक नाथ शिंदे कौन इसे चप्पल मारो दोन, ऐसे नारे देकर सांसद धनंजय मंडलिक, संपर्क प्रमुख अरुण दुधवड़कर, पूर्व विधायक डॉक्टर सुजीत मिंजेकर, जिला प्रमुख संजय पवार इनके नेतृत्व में ऐतिहासिक दसरा चौक से पदयात्रा निकाली और शिवाजी महाराज चौक पर आंदोलन किया गया। शिव सैनिक आक्रामक रूप से शिवसेना का साथ छोड़ गए, सभी विधायकों का निषेध किया गया। साथ ही राज्य नियोजन मंडल के अध्यक्ष तथा पूर्व विधायक राजेश क्षीरसागर के खिलाफ नारेबाजी की गई। शिवालय कार्यालय पर बड़ी संख्या में पुलिस बंदोबस्त भी तैनात किया गया था। उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये जे काही घटना घडलेली आहे ती घटना तशी खूप दुर्दैवी घटना म्हणावी लागेल आणि या घटनेमध्ये खऱ्या अर्थानं शिवसैनिक हा जिथं आहे तिथंच आहे। कोणी शिवसेना सोडून गेलं म्हणून शिवसेनेचा कार्यकर्ता हलत नाही, शिवसेना संपत नाही। त्यामुळं कुणी असे गृहीत धरू नये की कोण आमदार बाजूला गेले, माजी आमदार बाजूला गेले म्हणून शिवसेना संपली, असं शिवसेना कधीही संपणार नाही। त्यामुळं तुम्ही सर्व शिवसैनिकांनी उद्धव साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपण शिवसेनेला पुन्हा एकदा जोमाने सगळ्यांनी मिळून ताकद देऊया, एवढीच सगळ्या शिवसैनिकांना विनंती आहे। त्याचबरोबर जिल्हा राजेश क्षीरसागर जरी गेले असले तर इतर 4 माजी आमदार आजही तुमच्याबरोबर तुमच्या समोर ठामपणे उभे आहेत। आपण अर्धा ग्लास भरलेला की अर्धा ग्लास रिकामा आपण ठरवायचं आहे। त्यामुळं आमची भूमिका, आम्ही शिवसेनेत होतो, शिवसेनेत आहे आणि उद्धव साहेबांच्याच शिवसेनेत आम्ही राहणार आहोत। इथे कोल्हापूरवासी सगळे शिवसैनिक जमलो आहोत। माझ्याबरोबर माझे खासदार आहेत, माझे 3-4 आमदार आहेत इथे, आज माझे जिल्हा प्रमुख सगळे आहेत, माझे शिवसैनिक आहेत, माझे शिवसैनिक महिला आहेत। त्या सगळ्या जे आम्ही आज जमलो आहोत ते आम्ही उद्धव साहेबांसोबत शिवसेनेबरोबर आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली शिवसेना
त्यांच्यासोबत आहोत म्हणून आज आम्ही सगळे उद्धवजींच्या सोबत आहोत म्हणून आज आम्ही सगळे एकत्र जमून छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करणार आणि साहेबांना सांगणार, साहेब तुम्ही कोल्हापूरची चिंता करू नका, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. कधी काही झालं, काय झालं, किती वादळं आली तरी शिवसेना ही तुमचीच राहणार आहे हे दाखवायसाठी आम्ही सगळे एकत्र इथे आलेलो आहोत. त्याच्या वतीनं आम्ही सगळे उद्धव साहेबांच्यावर आहे हे सांगण्यासाठी प्रचंड संख्येने इथं शिवसैनिक जमलेले आहे. त्यामध्ये आमचे संपर्क प्रमुखांच्या बरोबर माजी आमदार मिंचेकर साहेब आहेत, उल्हासदादा आहेत, सत्यजित आबा आहेत आणि तिन्ही जिल्हा प्रमुख ही सगळी शिवसेनेबरोबर आहे. खासदारांच्या बाबतीत सुद्धा वावड्या उठवल्या जातात. 10 खासदार गेले, 12 खासदार गेले, आजपर्यंत कुठलाही खासदार त्या बाजून गेलेला नाही आणि जाणारही नाही याची माझी खात्री आहे. निश्चितपणानं गेलेले आमदार आहेत ते सुद्धा गैरसमजून गेले असं माझं मत आहे. ते सुद्धा परत यावेत ही मनधरणी आम्ही त्या निमित्तानं आज करणार आहोत आणि मला वाटतं शिवसैनिक आग्रह ते मानतील आणि पुन्हा एकदा या भगव्याच्या झेंड्याखाली ते येतील. आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातले सगळे माजी आमदार गेले 2.5 वर्ष सातत्याने एकत्र भेटत असतो. मुंबईला मी एकत्र जात असतो. त्याचाच एक भाग म्हणून पाऊस सुरू होण्यापूर्वी मी गोव्याला गेलो होतो. तथापि गोव्यामध्ये अशी कोणती काही चर्चा झाली नाही किंवा शिवसेनेने तसा काही विषय आमच्यासोबत केला नाही. आणि जेव्हा परतीचा आमचा पाऊस जे सुरू झाला त्यामुळे ते आमच्यासोबत ते नव्हते. ते कुठे नेमकं गेले आम्हाला याची माहिती नाही. पण दौरा आमचा खाजगी होता आणि तशा वगैरे त्या ठिकाणी जे पेपरला येते काय तो हेत होते तो या ठिकाणी तो गैरसमज लोकांनी माझं काढून टाकावा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीने प्रत्येकाने वचन घेतलेलं आहे आणि उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पाठीशी ही कोल्हापूरातील सर्व शिवसैनिक, कोल्हापूरातील जनता आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही उद्धव साहेबांच्या मागं आहोत, ठामपणे आहोत हे दाखवणे आम्ही आज रस्त्यावर उतरलो आहोत. वास्तविक जे उडले ते कावळे, राहिले ते मावळे हे शिवसैनिक आहेत. मी कायम म्हणतो, मी म्हणजे शिवसेना असे म्हणणारे धुळीस मिळालेले आहेत या महाराष्ट्रामध्ये. शिवसेना म्हणजे आपण, हे 4 अक्षर शिवसेनेचे आहेत म्हणून आपण आहोत. त्याने जे कोण लाभार्थी आहेत, लोकप्रतिनिधी, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभेचे आमदार असून देत, ज्यांनी कुणी स्पष्ट करावं की आम्ही उद्धव साहेबांना आहोत की दुसऱ्या गटावर आहोत. मग आमची भूमिका या कोल्हापूरची शिवसैनिक आम्ही स्पष्ट करू. 91ला दिलीप देसाई माजी आमदार यांनी भूमिका उद्धव साहेबांच्या बाळासाहेब विरोधात जाऊन केली होती. त्यांच्या घरावर काय घडलं, काय नाही घडलं हे जी पुनरावृत्ती पुन्हा कोल्हापुरात होऊ शकते ही बाकी मी खात्री आहे तुम्हाला सांगू शकतो. आणि नाही झाली तर आम्हाला करावी लागेल, कारण आमचे कष्ट आहेत, आमच्या शिवसैनिकांचे कष्ट आहेत. या धनुष्यबाण निवडून आणण्यासाठी बाळासाहेब उद्धव साहेबांचे आशीर्वाद आहेत आणि अशावेळी तुम्ही जर त्यांना सोडून जात असाल तर आम्ही तुमच्या घरात येऊन तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र में अभी की स्थिति में कोई स्थिर सरकार नहीं होने से महाराष्ट्र के लोगों को काफ़ी परेशानी हो रही है. महाराष्ट्र के लोक प्रतिनिधि भी खुद के राज्य को छोड़ लोगों की परवाह किए बिना कुर्सी और पदों के लिए दूसरे राज्य में चले गए हैं. साथ ही राज्य के राज्यपाल को भी दुर्भाग्य से उनका पद दूसरे राज्य के राज्यपाल को अतिरिक्त पद देना पड़ा. इसके लिए महाराष्ट्र की जनता सबसे ज़्यादा खोखली हो गई है. इसलिए महाराष्ट्र के मुख्यमंत्री के रूप में मुझे महाराष्ट्र का पदभार दिया जाना चाहिए. ऐसी मांग का ईमेल राज्य के राज्यपाल को औरंगाबाद की पत्नी पीड़ित पुरुष आश्रम संगठन के संस्थापक अध्यक्ष एडवोकेट भारत फुलारे ने ईमेल से दिया. नमस्कार, मी ॲडव्होकेट भारत फुलारे, संस्थापक अध्यक्ष पत्नी पीडित पुरुष आश्रम तथा कार्याध्यक्ष डावात मचाळा पाटील. मी माननीय राष्ट्रपती महोदय तसेच राज्यपाल महोदय यांना ईमेलद्वारे विनंती केलेली आहे की महाराष्ट्राचा प्रभारी मुख्यमंत्री म्हणून मला घोषित करण्यात यावं. कारण असं आहे की महाराष्ट्राचं जे राजकारण आहे ते अस्थिर झालेलं आहे. महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद आहे ते अगदी अस्थिर झालेलं आहे. आणि दुसरी दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रातून जे लोकप्रतिनिधी लोकांसाठी निवडून आलेले हे लोकप्रतिनिधी यांनी महाराष्ट्र सोडून परराज्यात जाऊन ठाण मांडून बसलेले आहे. तर ते केवळ त्यांच्या स्वार्थासाठी त्या ह्या पदाचा दुरुपयोग करत आहे. ज्या कामासाठी ते निवडून आले ते काम ते विसरलेले आहे. आणि दुसरी दुर्दैवाची गोष्ट अशी की महाराष्ट्राचे राज्यपाल यांना काही कारणास्तव त्यांचा पदभार हा परराज्यातील राज्यपालांना सोपवावा लागलेला आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टीमुळे महाराष्ट्रातील जी जनता आहे त्यांचे प्रश्न सोडवण्याकडं कोणी लक्ष देत नाही आणि ते जनता अगदी पोरकी झालेली आहे. म्हणून त्यांचे प्रश्न जोपर्यंत हे सरकार स्थिर होत नाही तोपर्यंत त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि जनतेला न्याय मिळवण्यासाठी मी राष्ट्रपती महोदयांना विनंती केलेली आहे की महाराष्ट्राचा प्रभारी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाचा पदभार माझ्याकडे सोपवावा.
जय भीम मीडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक। नमस्कार दोस्तों, मैं नॉलेज ट्रैफिक से बात कर रहा हूं। क्या आपको ट्रेडिंग सीखना है? तो ये सीखने के लिए आप कितना फीस दोगे? 5,000, 10,000, 20,000, 50,000 या 75,000? ऐसे बहुत सारे लोग अलग अलग तरह की फीस लेके आपको खाली सिखाते हैं और बाद में फोन भी नहीं उठाते, राइट? यहाँ नॉलेज ट्रेड आपको सिखाने वाला है, उसके साथ साथ आपके साथ पूरा ट्रेडिंग का जर्नी आपको दिखाने भी वाला है। तो देखते हैं नॉलेज ट्रेड से आपको क्या मिलने वाला है। यहाँ पे आपको $200 का फीस देना है। वो फीस में आपको सबसे पहली चीज मिलेगी जो है आपको बेसिक ट्रेडिंग का ट्रेनिंग। उसके साथ दूसरी चीज मिलेगी एडवांस ट्रेनिंग, जिसमें ग्राफ्स कैसे पढ़ने हैं, कैंडल्स कैसे पढ़ने हैं, इंडिकेटर्स कैसे लगाने हैं, इवन दो सिग्नल्स कैसे जनरेट करने हैं, ये भी सिखाया जाएगा। जिसके लिए लोग बाहर 20,000 से 75,000 तक का फीस चार्ज करते हैं, ये भी आपको ओनली $200 में यहाँ पे मिलने वाला है। इसके बाद तीसरी जो चीज मिलने वाली है आपको वो है सिग्नल्स। ये सिग्नल्स की एक्यूरेसी 70 से लेके 90-95% तक है। ये भी सिग्नल्स आपको फ्री में मिलेंगे, जिसके लिए बाहर चार्ज किया जाता है 5,000 से 20,000 तक महीने का, राइट? इससे भी सबसे बेहतरीन चीज क्या है दोस्तों पता है? नॉलेज ट्रेड एफएक्स यही $200 आपको वापस आपके ट्रेडिंग अकाउंट में देने वाला है, जिसके थ्रू आप ट्रेडिंग करके प्रॉफिट भी जनरेट कर सकते हो। तो हुआ ना ये अकाउंट फ्री, ये ट्रेनिंग फ्री, क्योंकि $200 तो आपको वापस ट्रेडिंग अकाउंट में मिल गए। नॉट ओनली दिस, तो इसके साथ जो सपोर्ट मिलने वाला है ना दोस्तों, ये $200 जब तक आपके अकाउंट में है तब तक लाइफ टाइम यहाँ पे आपको सपोर्ट मिलने वाला है। वो टेलीफोनिक रहेगा, वो इंटरनेट पे रहेगा, जूम पे रहेगा, और आपको फिजिकली सपोर्ट भी मिल रहा है। तो दोस्तों नॉलेज ट्रेड से इतनी सारी चीजें आपको मिल रही है, आप तो खुद करो ही करो। लेकिन अगर आपको नहीं करना है तो ये वीडियो अपने दोस्तों में भेजो, और जो नंबर नीचे दिया गया है ये नॉलेज ट्रेड एफएक्स का नंबर है, आप इस पे कांटेक्ट करो और अपना ट्रेडिंग खुद करना सीखो। इसके साथ नीचे दिया गया नंबर ये नॉलेज ट्रेड एफएक्स का नंबर है, तो आप इस पे कांटेक्ट कर सकते हो। सो विश यू ऑल अ हैप्पी ट्रेडिंग एंड हैव अ सक्सेसफुल ट्रेडिंग। थैंक यू वेरी मच। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। किसे जवाब देना है इसका अधिकार हमारे नेताओं को है। नारायण राणे, इन्होंने शरद पवार इनके बारे में क्या बोला वो देखना पड़ेगा, लेकिन सभी को अपनी राय व्यक्त करने का अधिकार है। यह बात भाजपा के प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटिल इन्होंने कही। साथ ही शरद पवार और संजय राउत को अभिव्यक्ति स्वतंत्रता जरा कुछ ज्यादा ही है, ऐसी आलोचना चंद्रकांत पाटिल इनके द्वारा कही गई। वह कोल्हापुर में बोल रहे थे आणि त्याच्यावर नारायण राणे यांनी एक सूचक वक्तव्य केलेलं आहे की अशा प्रकारे दमबाजी जो आहे ते पवार साहेबांनी देऊ नये। नाही, मला पवार साहेब काय म्हणाले माहीत नाही आणि त्यावर राणे साहेब काय म्हणाले हेही माहीत नाही, पण मगाशी म्हटल्याप्रमाणे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जरा पवार साहेबांना आणि संजय राऊतांना जास्त आहे, त्यामुळे ते काही बोलत असतात। पण नारायण राणे यांनी जी भूमिका जाहीर केलेली आहे की जर असं झालं तर तुम्हाला घर गाठणं अवघड होईल, ही भाजपची भूमिका नाही, हे राणे साहेबांनाच तुम्ही विचारलं पाहिजे। भारतीय जनता पार्टीची भूमिका ही महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून मी मांडत असतो, आणि पण दुसऱ्या बाजूने आमच्या सगळ्या नेत्यांना एखाद्याला उत्तर देण्याचे अधिकार आहेत। पण संजय राऊत असं म्हणतात की हे जे काही संख्याबळ दिसतं हे कागदावरचं आहे आणि ह्या आमदारांना मुंबईत आल्यानंतर पश्चाताप होईल, वाटतं तसं काय होईल? सगळ्या विषयाशी मी इतकं अनभिज्ञ आहे की गेलेत कोण, येणार आहेत कोण, पश्चाताप कोणाला होणार आहे, आनंद कोणाला होणार आहे, काही मला
जनहित की समस्याओं से संघर्ष कर रही सम्राट अशोक ब्रिगेड की ओर से महाराष्ट्र के गृह मंत्री और अकोला के जिलाधिकारी इनको विभिन्न मांगे निवेदन देकर की गई। इसमें 1 जनवरी 2018 को भीमा कोरेगांव के मामले में आंबेडकरवादी युवक पर दर्ज शिकायत वापस ले, बौद्ध समुदाय में शिक्षा, नौकरियां और राजनीति अस्तित्व के लिए अलग से 10% आरक्षण लागू करे। इस प्रकार की विभिन्न मांगे निवेदन देकर की गई। साथ ही मांगे पूरी नहीं होने पर सम्राट अशोक ब्रिगेड की ओर से लक्ष्यवेदी बौद्धों का महामोर्चा निकाला जाएगा। ऐसी मांग सम्राट अशोक ब्रिगेड के संस्थापक अध्यक्ष अजय आठवले इन्होंने की। सम्राट अशोक ब्रिगेड सामाजिक संगठन की ओर से आज जिलाधिकारी साहब को ज्ञापन दिया गया। उसमें हमने ये मांग रखी है कि महाराष्ट्र में अनुसूचित जाति प्रवर्ग बौद्ध समाज को हर जगह जातिवाद के कारण कई जगह पर सरपंच पद के लिए, सर्विस के लिए इन सभी जगहों से दूर रखा जाता है। इसलिए सम्राट अशोक ब्रिगेड ने आज मांग की है कि महाराष्ट्र के बौद्ध समाज को स्वतंत्र 10% आरक्षण मिलना चाहिए। हमारी दूसरी मांग है, भीमा कोरेगांव जो स्कैंडल हुआ था उसमें जो आंबेडकरी समाज पर गुने दाखिल है, ये सभी गुने प्रशासन की ओर से रद्द किए जाने चाहिए। हमारी तीसरी मांग जो है वो प्रशासन की ओर से जितने भी शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, कृषि विभाग, ये जो डिपार्टमेंट है, इनमें जो कॉमन मैन है, सर्वसामान्य जो इंसान है, उसकी हर तकलीफ दूर होनी चाहिए। और हमारी पांचवी जो मांग है, बौद्ध समाज के लिए स्वतंत्र आर्थिक महामंडल महाराष्ट्र शासन ने निर्माण करना चाहिए। महाराष्ट्र के प्रबोधनकार प्रताप सिंह बोदड़े, इनको महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिलना चाहिए। यह ज्ञापन आज हमने कलेक्टर साहब को दिया है। अगर हमारी मांगे पूरी नहीं हुई तो हम जन आंदोलन यहाँ पे निर्माण करेंगे। हिंगनघाट तालुका के पिंपरी यहाँ किशोर महाजन इनके गेट के सामने कचरा और गंदगी का साम्राज्य फैला हुआ होकर ग्राम पंचायत में के नाली का कचरा जेसीबी के माध्यम से गंदगी ये किशोर महाजन इनके गेट के सामने डालने से ग्राम पंचायत वार्ड क्रमांक 2 में किसानों को जाने के लिए मुश्किल हो रही है। लेकिन ग्राम पंचायत ने वो कचरा हटाना चाहिए, ऐसी जानकारी देते हुए भी ग्राम पंचायत ध्यान देने को तैयार नहीं है। ऐसी प्रतिक्रिया किशोर महाजन इन्होंने व्यक्त की। माझी समस्या एकच आहे, 1 वर्षापासून मी ग्रामपंचायतच्या मागे लागलो होतो। ही नाली ग्रामपंचायतनं जेसीपीने खोदली तर खोदली, ठीक आहे, हे चांगलं केलं, हे मला मान्य आहे। पण हा जो नालीतला मलमा आहे माझ्या गेटपाशी आणून ठेवलेला आहे आणि आता मी ग्रामपंचायतला सांगितलं हा मलमा तुम्ही ट्रॅक्टरनी भरून बाहेर उचलून टाका। ते म्हणत होते मला का तुम्हीच मजूर लावून तुमच्या शेतात टाका, म्हणजे केळं त्यांनी खायचे आणि टर्फल मला द्यायची। एवढा मूर्ख आहो का मी प्लॅस्टिकच्या पन्न्या माझ्या शेतात टाकायच्या? त्यांना समजायला पाहिजे होतं ना, जेसीपी आणल्याबरोबर ट्रॅक्टरनं घेऊन जायचे, काही उपयोग नाही। आता इथे पाणी साचणार आहे, माझा बैलबंडी जाणार आहे, इथं माझे जनावर आहे, मग काय सांगावं? ह्या ग्रामपंचायतला बाकी काही घेणं देणं नाही। पांढऱ्या निवडणुकीच्या वेळेला तर असे सांगत होते का मला गावाचा विकास करायचा आहे। अहो, यांचाच विकास नाही झाला यांचा परिपूर्ण, तर कधी हे गावाचा विकास करते हो? अहो, गावाचा विकास करायसाठी आपल्या मनाचा पहिले विकास करावा लागते, तेव्हा गावाचा विकास होते। इथं काही नाही, काळी कचरा राहतं, इथे घाण येतात, इकडे बंदी गावाची नालीचं पाणी येतात इथं, आणि बहुतेक आम्हाला जाण्याला इथं काही रस्ता धड नाही आहे आणि इथं डिग पडलेला आहे। आज स्वातंत्र्याचा 75 वर्षाचा अमृत महोत्सव करतात, अजूनही या पांदीचा विकास नाही झाला 75 वर्षापासून का हो? आणि आपले सांगतात या देशाचा विकास करायचा आहे। अहो, पुरी 2 रुपये कंट्रोलच्या सामोरबंदी जनता आणून ठेवून दिली हो। 30 वर्षाचा मुलगा झाला तर वडिलाला टेन्शन आहे या मुलाचं लग्न कसं करावं, कारण का बेरोजगार होऊन गेला। मुलीच्या वडिलांना जर विचारलं तुमचा मुलगा का करते तर काय उत्तर द्यायचं सांगा? बेरोजगार करून ठेवून दिले आणि 2 रुपयाच्या कंट्रोलवर आणून ठेवले। 75 वर्ष झाली या पांदीला, 75। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव घडवते आणि या पांदीचा अमृत महोत्सव केव्हा घडवायचा? का करता असा भारत? नको आहे।
लोकराजा राजश्री छत्रपति शाहू महाराज जयंती कृतज्ञता पर्व के अवसर पर शिवाजी विद्यापीठ में किन्नरों की एक दिन की कार्यशाला संपन्न हुई। इसे मार्गदर्शन करते हुए कोल्हापुर के जिलाधिकारी राहुल रेखाराव इन्होंने सरकार के माध्यम से विभिन्न योजना का लाभ लेना चाहिए, समाज के मुख्य प्रवाह में आने के लिए अपने आप में बदलाव लाना चाहिए, सरकार आपके पीछे बिल्कुल रहेगी, ऐसा विश्वास जिलाधिकारी राहुल रेखाराव इन्होंने व्यक्त किया। जेव्हा शासन तुम्हाला हे सांगते की आता तुम्ही समाजाच्या मूळ प्रवाहात येण्यासाठी उपलब्ध कायद्याची चौकट आता बनवलेली आहे, तुम्ही आता स्वतः एक सन्मानाचं कायद्याने ज्यावेळेस मान्यता दिलेली आहे असा व्यवसाय स्वीकारण्यास आता हरकत नाही, ज्यामुळे तुम्ही तुमचं पुढचं आयुष्य सुद्धा सुखकर करू शकाल। आणि ह्याची पण जाणीव ठेवली पाहिजे की जोपर्यंत आपण वेगळं काही करणार नाही तोपर्यंत आपल्या आयुष्यात वेगळं काही होणार पण नाही। कारण 3-4 महिन्यांपूर्वी जी कार्यशाळा आपल्या कलेक्टर ऑफिसमध्ये आपण आयोजित केली होती त्यामध्ये सुद्धा आपल्याला हेच आवाहन केलं होतं की आपण जोपर्यंत आपल्यात बदल घडवणार नाही किंवा आपल्यामध्येच सन्मानाने जगण्याची समाजात कायद्याचं स्थान आपल्या स्वतःला मिळवून देण्याची इच्छा असणार नाही तोपर्यंत कायदा किंवा समाज तरी किती म्हणून आपल्या पुढे येणार। आपल्या देशात 140 कोटी लोक आहेत, त्यातले तृतीयपंथी किती, त्यामुळे आपल्याला आपले हातपाय पसरावे लागतील, हातपाय मारावे लागतील। आपल्याला स्वतःचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी समाजात जर मानाचं स्थान मिळवायचं असेल तर समाज ज्या गोष्टींना मान सन्मान देतो त्या पद्धतीचा व्यवसाय सुद्धा स्वीकारणं आवश्यक आहे आणि ते आपणच करू शकतो। आणि तुमच्या या प्रयत्नांना तुमच्यापैकी ज्याला कोणाला हा प्रयत्न करायचा असेल त्याच्यासाठी जिल्हा प्रशासन, सामाजिक न्याय विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक विभाग आपल्या सोबत आहे याची मी खात्री आपल्या सगळ्यांना देतो। परंतु त्यासाठी तुमच्या मनात तो निश्चय आला पाहिजे की मला सन्मानाने जगायचं। हे जे उपेक्षित मार्ग आहेत, ही जी उपेक्षित जीवन पद्धती आहे ती मला सोडायची आहे आणि ती सोडण्याचं सबळ कारण तुमच्याकडे असलं पाहिजे। आणि ते कारण तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही स्वतःला एक माणूस समजाल। आपल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो की आज आपण या कार्यशाळेत उपस्थित झालेला आहात आणि या विचारमंथनामध्ये सहभागी झालेला आहात। आपल्या सर्वांचे जे पण सुझाव असतील, जे पण सूचना असतील, प्रशासनामार्फत आणखी 4 पावलं चालायची इच्छा असेल ती पण आम्ही चालू, पण जे पण करणं आवश्यक आहे, जिथे जिथे तुम्ही रिस्पॉन्ड करणं आवश्यक आहे त्या ठिकाणी तुम्हीही मोकळेपणाने आपल्यामधील सगळे आपसातील मतभेद विसरून आपल्या सर्वांना आपल्या या पृथ्वीमध्ये समाजाचा विकास करायचा आहे हे समजून समोर यावं असं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो। आज के लिए बस इतना ही। आप देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज़।